रेकी, मानवी जन्मांची आणि संबंधांची पूर्णता. चैतन्याच्या अस्तित्वाने मानव रूपामध्ये जन्म घेतला. मानव म्हणजे काय? तर ग्रहणशीलता, रिसेप्टिव्हिटी आणि संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी या दोन सूक्ष्म आणि पॉवरफुल अशा शक्तींमुळे मन आणि शरीर यामधून अनुभव घेण्यास तयार असं एक अस्तित्व. मन हे ॲब्स्ट्रॅक्ट आहे आणि शरीर हा फॉर्म आहे. त्यामुळे जगताना ॲब्स्ट्रॅक्ट आणि कॉन्क्रीट अशा दोन पातळ्यांवर जगणं घडत असतं. मनाला जे हवं ते ग्रहण करायचं आणि जे द्यावंसं वाटतं ते अभिव्यक्त करायचं, ही मनाची जगण्याची पद्धत. आणि शरीराच्या गरजा समजून घेत त्या पूर्ण करत वेगवेगळा व्यवहार करणं किंवा क्रियाव्यापार करणं, ही शरीराची जगण्याची पद्धत. हे जरी लक्षात आलं तरीसुद्धा मुळात जीवन म्हणजे काय, आपण कुठून आलो आणि का आलो, कुठे जाणार आहोत, हे प्रश्न वेगवेगळ्या वयात त्या त्या प्रवृत्तीनुसार पडत राहतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधतच राहतो. कधी जाणीवपूर्वक ही उत्तरं शोधायची म्हणून काही प्रक्रिया, प्रोसेसेस निवडल्या जातात आणि बऱ्याचदा आपल्या अस्तित्वाच्या मुळाशीच असलेले हे प्रश्न फारसे जाणवत किंवा भेडसावत नसले तरी ते आयुष्याला रूल करत राहतात. म्हणजे स्टेशनवरचा हमाल असे काही प्रश्न पडत आहेत असं काही म्हणणार नाही, किंवा यावर चर्चा, लिखाण, वाचन, प्रवचन ऐकणं असंही काही करणार नाही. पण त्याच्या प्रत्येक ॲक्शनच्या मागे हे प्रश्न असतातच, आहेतच. या प्रश्नांनी जन्म मरणाच्या मधला व्हॅक्यूम हा भरला जातो, कळत नकळत. हे प्रश्न पडोत किंवा न पडोत, मनाला या प्रश्नांची जाणीव असो किंवा नसो, सगळा शोध याच ट्रॅकवर चालू आहे. सृष्टीचं अस्तित्व म्हणजे चैतन्याचं अस्तित्व. मानवी मनाला पडलेले किंवा न पडलेले हे प्रश्न म्हणजे त्या चैतन्याच्या अनुभवाकडे जाणारं त्याचं मन आणि त्यातून होणारा विकास म्हणजे जीवन. चैतन्याचं स्वरूप. चैतन्याला स्वतःचं असं विस्डम आहे. या विस्डममध्ये ॲप्रोप्रिएटनेस आहे. या ॲप्रोप्रिएटनेसमुळेच आवश्यकतेनुसार वेगवेगळे फॉर्म्स धारण करून जे क्रिएट झालेलं आहे ती म्हणजे सृष्टी. चैतन्याचं अस्तित्व हे फॉर्म धारण करून स्वतःला एक्सप्रेस करतं, अभिव्यक्त करतं. एक्सप्रेशन हा अस्तित्वाचा एक भाग आहे आणि त्याच्या मुळाशी एक्सपिरियन्स आहे. अनुभव घेतला जातो आणि अभिव्यक्ती केली जाते. अभिव्यक्ती हा फॉर्म असल्यामुळे ती प्रोसेस आहे आणि तो पूर्णतेचा मार्ग आहे. वेन यू एक्सप्रेस यू फील कम्प्लीट. म्हणजे चैतन्याला सुद्धा पूर्णतेकरता एक्सप्रेस व्हावंसं वाटतं. चैतन्याला माइंड नाही पण कॉन्शियसनेस आहे. आकार नाही पण जाणवणारा एक्झिस्टन्स आहे. यू कॅन फील द एनर्जी. कुटुंब, परंपरा, संप्रदाय, जात, धर्म असं काही नाही आहे. पण चैतन्याचं अस्तित्व हे नित्य, नूतन, परिवर्तनशील, चिरंतन असं आहे. अजन्मा, अविनाशी असं हे अस्तित्व ॲप्रोप्रिएटली फॉर्म धारण करतं आणि त्या फॉर्मचा पर्पज पूर्ण झाला की तो फॉर्म टाकून देऊन नवीन फॉर्म धारण करतं. मानवाचा जन्म हा इथे होतो. चैतन्य ॲप्रोप्रिएटली जे फॉर्म धारण करतं त्याचा एक फॉर्म म्हणजे मानव. फॉर्म धारण करणं हे चैतन्याचं एक्सप्रेशन आहे आणि हे एक्सप्रेशन चैतन्याला पूर्ण करतं. म्हणजेच मानवाचा जन्म हा पूर्णतेकरता आहे. चैतन्याला त्याच्या विस्डममुळे चॉईस आहे. म्हणून चैतन्याचा अंश आउट ऑफ चॉईस जन्म घेतो. या चैतन्याच्या अंशाने स्वतःच्या पूर्णतेची जबाबदारी घेतली आहे आणि जाणीवपूर्वक मानवाचा जन्म निवडला आहे. ही जाणीव, हे निवडणं म्हणजेच ॲप्रोप्रिएटनेस. असा हा सगळा कॉन्शियसनेसचा म्हणजे चैतन्याचा भाग आहे. चैतन्याचा अंश अगदी जाणीवपूर्वक बरंच काही पूर्ण करण्याकरता ठरवून निवडून असा जन्म घेतो. म्हणजेच प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक क्षण, सगळ्या पातळ्यांवरचे ताणतणाव हे सगळं त्यानंच निवडलेलं आहे. पण पृथ्वीवर आल्यानंतर मात्र तो हे विसरून जातो आणि त्याला सगळंच अननोन वाटायला लागतं. जे आउट ऑफ चॉईस निवडलेलं आहे तेच अननोन वाटायला लागतं.
इथून मनाची घालमेल सुरू होते आणि असुरक्षित वाटायला लागतं. ही असुरक्षितता संपवण्याकरता आयुष्यातली प्रत्येक ॲक्शन घेतली जाते. म्हणजे एक मोठा व्हॅक्यूम आणि तो भरण्याची सगळी कोशिश, एवढाच अर्थ राहतो. ही कोशिश थोडीशी इंटरेस्टिंग करण्याकरता मनाचे वेगवेगळे खेळ चालू होतात. कधी आनंद देणारे, कधी दुःख देणारे. सगळ्या भावनांचा जन्म इथेच आहे. हे सगळं काही घडावं याकरता आपल्याला वेगवेगळ्या व्यक्ती भेटतात. प्रत्येक नात्याचा बेस हा एक्सपिरियन्सिंग सिक्युरिटी असा आहे. ही सिक्युरिटी क्षणिकच जाणवते. प्रत्येक व्यक्तीमध्ये शोधायची आणि लगेच हे नातं परमनंट आहे असं वाटून घ्यायचं. असं न झाल्यास पुन्हा दुसरा शोध. यामध्ये एक विशिष्ट अगतिकता निर्माण होते. काहीतरी धरून ठेवायची गरज निर्माण होते. धारणा, भूमिका, आग्रह, मतं, महत्त्वाकांक्षा, संप्रदाय हे सगळं जगायला आवश्यकच आहे. अत्यंत असहाय्य वाटल्यानंतर, खूप एकटेपणा जाणवल्यानंतर जगण्याची पातळीच बदलण्याची शक्यता निर्माण होते. सुखदुःखाची पातळी ओलांडल्यानंतर सत्याचं ज्ञान आहे ते सापडतं, त्याचा स्पर्श होतो. पण हा स्पर्श झाला तरी ते कायम प्रॅक्टिसमध्ये राहणं हे महत्त्वाचं. याकरता मानवाला त्याची सगळी नाती मदत करतात. प्रत्येक दोन व्यक्तीमधील संघर्ष हा सत्याचं भान, अवेअरनेस आहे की नाही हे तपासण्याकरता असतो. हे सत्याचं भान विशिष्ट पातळीवरच जाणवेल. त्याचं स्वरूप असं: आकार धारण करणं किंवा आपल्या भाषेत जन्म घेणं हे सगळं काही पूर्णतेच्या संकल्पाचाच भाग आहे. जन्म घ्यायचा ही इच्छा नाही, हा संकल्प आहे. चैतन्याची इच्छा नसते, चैतन्याचा संकल्प असतो. त्या संकल्पामध्ये सृष्टीमधले सगळे क्रियाव्यापार घडत असतात. परमेश्वराच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही असं आपल्याकडे म्हटलं जातं. हे वाक्य मला वर म्हटलंय त्या पद्धतीने कळतं. इच्छा ही व्यक्तीची असते आणि संकल्प हा चैतन्याचा असतो. या संकल्पाचा एक भाग म्हणून चैतन्याचा अंश जन्म घेतो. जन्म घेणं ही प्रोसेस आहे. आकार म्हटला की प्रोसेस आली. पूर्णतेची सर्वात वरची पायरी म्हणजे मानवाचा जन्म. मन, बुद्धी, विचार, भावना हे सगळे चित्ताचेच भाग आहेत. जे काही आहे आणि जे काही घडलंय ते मन रिसीव्ह करतं आणि रिॲक्ट करतं. भावना आणि विचार हे मनावर उठलेले तरंग आहेत. मन आणि शरीर यांचा घनिष्ठ संबंध आहे. मनाशिवाय शरीराला एक्सप्रेशन नाही आणि शरीराशिवाय मनाला मीडियम नाही. चित्ताचा आणखी एक भाग म्हणजे बुद्धी, जी मनाच्या पलीकडे जाऊन काही समजू शकते, निर्णय घेऊ शकते. मन आणि बुद्धी या चित्ताच्याच दोन पातळ्या आहेत. आपल्याला जगताना सुद्धा हे जाणवतं. शरीराच्या गरजा, मनाच्या गरजा आणि बुद्धीच्या गरजा असं 3 पातळ्यांवर माणूस जगतो हे आपल्याला जाणवतं. मनाची विशिष्ट जडणघडण आणि विशिष्ट डिझाईन हे शरीराबरोबर येणारं पॅकेज आहे. वर्तमान जन्माच्या आधीच्या जन्मामधले काही डार्क संस्कार घेऊन मानवाचा वर्तमान जन्म तयार होतो. या डार्क संस्कारातून माणसाचा स्वभाव, पॅटर्न्स तयार होतात आणि त्यानुसार घटना रिपीट होत राहतात. याकडे आपण सविस्तरपणे बघणार आहोत. आत्मा म्हणजे चैतन्य. चित्त आणि शरीर धारण करून एका विशिष्ट जन्मात जे काही पूर्ण करायचंय ते करतो. एखादा संस्कार डिझॉल्व करत पुन्हा पुढील जन्माच्या कामाकरता सज्ज होतो. म्हणूनच आत्मा तटस्थ असतो. जे काय संस्काराचे व्रण, ओरखडे, डाग पडतात ते चित्तावर पडतात, चैतन्यावर नाही. म्हणूनच आपल्याकडे चित्तशुद्धी आणि शरीर शुद्धीलाही खूप महत्त्व दिले जाते. हे केल्याशिवाय चैतन्याचा स्पर्शाचा अनुभव आपण घेऊच शकत नाही. सगळा जन्म, सगळं आयुष्य हे आत्म्याने निवडलंय, जाणीवपूर्वक, तटस्थपणे. आत्मा संपूर्ण आयुष्य बघत असतो. जे जे घडेल ते ते पाहत असतो. आत्म्याचा तटस्थपणा म्हणजे त्यानेच हे सर्व निवडलं आहे याची पक्की जाणीव. पुन्हा तो त्यात इंटरफिअर करत नाही, कुठल्याही चेंजची अपेक्षा ठेवत नाही. वर्नर एरहर्डचं मला फार अपील झालेलं वाक्य, डायरेक्ट द ट्रॅफिक ॲज इट गोज, हे वाक्य मला कळलं ते असं: ट्रॅफिक म्हणजे जन्म
किंवा आयुष्य. ॲज इट गोज म्हणजे तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. या पाहण्यामध्ये असहाय्यता नाही, तो एक अत्यंत पॉवरफुल अवेअरनेस आहे. जे घडलंय ते मीच निवडलंय आणि ते मला पूर्ण करायचंय. मीच निवडलं आहे या जाणीवेतून जर का आयुष्याकडे बघितलं तर कुठलाही मानसिक त्रास न होता धैर्याने व खंबीरपणे त्यातून जाता येईल. प्रत्येक जण आयुष्य जगत आहे आपापल्या परीने. म्हणजेच विकास यात्रेमध्ये ज्या पायरीवर ती व्यक्ती पोचली आहे त्याच पायरीप्रमाणे तिच्या जाणीवेचा विकास झालेला असतो. मला इथे जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस असा अभिप्रेत आहे. शरीर या फॉर्मचा जन्म या जाणीवेतूनच होतो. मन आणि बुद्धी या दोन पातळ्यावर चित्त काम करतं. चित्त म्हणजे संवेदनशीलतेचं, सेन्सिटिव्हिटीचं रूप. ॲब्स्ट्रॅक्ट असलं तरी हे रूप काम करीत असतं. संस्कार आणि भावना या मनाच्या पातळ्यांचे डिझाईन आहेत. अज्ञान, समजूत, माहिती आणि विचार हे बुद्धीचं कार्य आहे. निखळ जाणीवेचंच एक महत्त्वाचं डायमेन्शन जे असून नसल्यासारखं काम करत राहतं ते म्हणजे आत्मा. आत्म्याचं अस्तित्व कधीच जाणवत नाही. भारतीय फिलॉसॉफीमुळे आपल्याला ते माहीत आहे एवढंच, त्याचा अनुभव आलेला नाही. क्वचितच ध्यान लागल्यावर काही क्षण जेव्हा काहीच नसतं तेव्हा फक्त हे जागृत असतं आणि शरीर, मन आणि बुद्धी झोपी गेलेले असतात. या सगळ्या पातळ्यांच्या वर जाणीव हा कॉमन फॅक्टर आहे. जाणीवेचा विकास म्हणजे या पातळ्यांचा विकास. मन, शरीर आणि बुद्धी यांचा एकमेकाशी असलेल्या संबंधाचा विकास. यातूनच प्रतिक्रिया व्यक्त होत राहतात. चैतन्याचा एक अंश जेव्हा स्वतःच्या पूर्णतेकरता फॉर्म धारण करून जन्म घेऊ इच्छितो तेव्हा जाणीवेचं डायमेन्शनच बदलतं. जाणीवेचं अस्तित्व आपलं स्वरूप बदलतं. हे स्वरूप बदलणं म्हणजेच विकास, म्हणजेच पूर्णतेचा प्रवास. जर्नी टुवर्ड्स कम्प्लिशन, जाणीवेचा प्रवास. आता आपण प्रत्येक चक्रातील मूळ प्रवृत्ती पाहूया. मूलाधार चक्र. इथे मुक्तीकरता धडपडणारं पण योग्य रस्त्याच्या शोधात अडकलेलं असं मन आहे. स्वाधिष्ठान चक्र. अनेक भावनांच्या जंजाळात अडकून तिथेच आनंदात असलेलं मन. मणिपूर चक्र. अहंकाराची संतुष्टी वा महत्वाकांक्षेत घोटाळणारं मन. अनाहत चक्र. मनाला झालेला चैतन्याचा पहिला स्पर्श. कधी प्रेम, कधी करुणा, कधी निखळ चैतन्याच्या रूपात. विशुद्धी चक्र. जाणीव या शुद्ध रूपाचा विकास इथूनच सुरू होतो. आज्ञाचक्र. संकल्प इथे जाणीवेचं रूप धारण करतो. सहस्त्रार. इथे मनाची लयावस्था आहे. चेतना ही ऊर्ध्वमुखी आहे. पहिल्यांदा मानव जन्म घेतल्यानंतर ती पहिल्या चक्रात म्हणजे मूलाधार चक्रात येते. प्रत्येक जन्मात ती ऊर्ध्वमुखी प्रवास करत राहते. ज्या चक्रात जाते त्या चक्रांच्या प्रवृत्ती आयुष्यात मिरर इमेज सारख्या दिसतात. म्हणजे स्वाधिष्ठानमध्ये गेली तर भावना, विकार, संघर्ष, दुःख अशा स्वरूपाचं आयुष्य घडेल. इथे आपण लक्षात घ्यायला हवं की जशी चेतना तसं आयुष्य. आयुष्यात जे घडतंय त्याप्रमाणे चेतना बदलत नाही. ज्या चक्रात चेतना जाते त्यानुसार आयुष्याचं स्वरूप निर्माण होतं. मानवावर सर्वात अधिक प्रभाव कसला पडतो, चेतना की घटना? तर आधी चेतना विशिष्ट चक्रात पोचते आणि त्यानुसार घटना घडतात. फॉर्म धारण केल्यावर चेतना रिसीव्ह करण्यासाठीची यंत्रणा म्हणजे चक्र. ही चक्र स्पाईनवर असली तरी शारीरिक पातळीवर नाहीत, एथरिक बॉडीवर आहेत. प्रत्येक चक्र हे मेंदूच्या विशिष्ट भागाशी नाड्यांच्या द्वारे जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे जे चक्र अधिक चांगलं काम करतं म्हणजे चेतना ग्रहण करतं, ब्रेनचा त्याच्याशी कनेक्टेड पार्ट हा ॲक्टिवेट होतो आणि या पार्टच्या शक्ती अधिक चांगलं काम करतात. जीवनातले अनुभव आणि दृष्टिकोन या शक्तींच्यावर आधारित आहेत.
एकाच घटनेची प्रतिक्रिया प्रत्येक माणूस आपापल्या चेतनेनुसार वेगवेगळी व्यक्त करेल. चक्रांच्यावर अनेक संत महात्मे अनेक प्रकारची माहिती देतात. इथे आपण त्याची चर्चा नाही करणार आहोत, म्हणून फक्त बेसिक माहितीच आपण करून घेऊ, म्हणजे प्रत्येक चक्रामधला अनुभव हा समजून घेऊ. चक्र ही एक स्पेस आहे आणि ही स्पेस ग्रहणशील आहे आणि त्यात आकर्षण क्षमता आहे. विश्वामधून चेतना आकर्षित करायची आणि शरीर आणि मनाकरता तिचा वापर करायचा, हे या चक्रांचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे. ही अत्यंत संवेदनशील अशी स्पेस असल्यामुळे या स्पेसवर काही विचार आणि काही संस्कार साचत जातात आणि चक्रांना त्यांचं काम करणं अवघड जातं. भारतामधल्या प्रत्येक यौगिक क्रिया आणि दीक्षा पद्धतीमध्ये सगळा भर चक्र ॲक्टिवेट करण्याकडे दिला आहे. महत्त्वाची चक्र 7 आहेत. ती शारीरिक पातळीवर एंडोक्राईन सिस्टीमशी जोडलेली आहेत. एंडोक्राईन सिस्टीमला काम करण्याकरता ही चक्र एनर्जीचा पुरवठा करतात. चक्रामधून होणारा अनुभव आणि विकास आपण आता पाहूया. मूलाधार चक्राचं स्वरूप. शरीराचा फॉर्म धारण केल्यानंतर पहिल्या जन्मात मानवाची चेतना ही मूलाधार चक्रात असते. पण प्रत्येक व्यक्तीच्या विकासानुसार या चेतनेचं स्थान हे प्रत्येक जन्मात बदलत जातं. म्हणजे चेतनेच्या अंशाने पहिल्यांदा जेव्हा मानव शरीर धारण केलं असेल त्यावेळेस त्याची चेतना मूलाधारमध्ये होती. प्रत्येक जन्मात ती बदलूही शकते किंवा त्याच ठिकाणीही ती राहू शकते. मूलाधार चक्रामध्ये चेतना असल्यास जीवनाचं काय स्वरूप असेल ते आपण पाहूया. उत्क्रांतीच्या सिद्धांताप्रमाणे पशुच्या फॉर्म नंतर चेतना विकसित होऊन मानवाचं शरीर धारण करते. जेव्हा हे शरीर धारण केलं जातं तेव्हा त्या व्यक्तीची चेतना मूलाधारमध्ये असते. म्हणजे मानवी जीवनातील चेतनेचा विकास मूलाधारमधून सुरू होतो. ते विकासाचं पहिलं केंद्र आहे. मूलाधारमधील चेतनेचं स्वरूप हे परस्पर विरोधी आहे. पशुस्तरावरून विकास करून उन्नती मार्गावर टाकलेलं ते पहिलं पाऊल आहे. त्यामुळे तिथे उन्नतीची ओढ आहे, रेस्टलेसनेस आहे, योग्य मार्ग शोधण्याची प्रबळ इच्छा आहे. हा संकल्प, ही इच्छा एक ना एक दिवस पूर्ण होणारच असते. पण मूलाधारमध्ये मात्र तो रस्ता सापडत नाही आहे असं मनाला वाटत राहतं. त्यामुळे सारखं काहीतरी करून पाहणं आणि सोडून देणं अशी वृत्ती आढळते. कशातच मन लागत नाही. आपल्याला काय म्हणायचं आहे, काय हवं आहे ते व्यक्त करता येत नाही. त्यामुळे मनाची तडफडच होत राहते. त्यामुळे कधी विद्रोही, कधी रागीट, मूडी, सनकी, नादिष्ट असाही स्वभाव बनत जातो. आयुष्यातलं याचं मॅनिफेस्टेशन म्हणजे फारसं कुणाशी रिलेट करता येत नाही, एकलकोंडी वृत्ती, दुसऱ्याचा विचारही करता येत नाही, कारण स्वतःचीच घालमेल चालू असते. त्यामुळे माणूस थोडासा सेल्फिशही होतो. स्वतःला बरं वाटावं याकरताच सगळे प्रयत्न केले जातात. सतत मनाची तडफड असल्यामुळे शारीरिक गरजा, व्यसने याकडेही माणूस वळू शकतो. खूप खाणे आणि खूप सेक्शुअल प्रवृत्ती ही पण वाढू शकते. आणि कशानेच मनाला समाधान मिळत नसल्यामुळे एक उदासीन वृत्ती राहते. आसपासच्या लोकांना या व्यक्तीची पावर कळते, पण तो काहीच करत नाही आणि आपण याला सारखंच सांभाळून घ्यायचं याचा कंटाळा येतो. ही व्यक्ती उदरनिर्वाहाकरता जे काही काम करीत असेल तिथे याच प्रवृत्ती रिफ्लेक्ट होतात. लग्न, संसार, मुलंबाळं असं झालं तरी या सगळ्यांची पूर्ण जबाबदारी घेता येत नाही. थोडक्यात मन कशातच रमत नाही आणि नक्की काय हवंय हे मनाला कळतही नाही. ज्या व्यक्तीची चेतना मूलाधार चक्रात असेल त्या व्यक्तीला कोणाशीच रिलेट करता येत नाही, कारण मुळात स्वतःशीच रिलेट करता येत नाही. सगळी चेतना शोधातच असते. इतर व्यक्तींच्या रूपात हा शोध पूर्ण करायचा प्रयत्नच राहतो. त्यात काही पूर्ण करायचं आहे ही भावना, हा संकल्पच नसतो. त्यामुळे नाती पूर्णही होत नाहीत, घट्टही होत नाहीत आणि टिकतही नाहीत. स्वतःला नक्की काय पाहिजे आहे हेच माहीत नसल्यामुळे काय शोधायचं आहे हेही नक्की कळत नाही. हीच गोष्ट नातेसंबंधामध्ये
रिलेशनशिप्समध्येही दिसून येते. याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे असं जात अशी जवळीक होते आणि तुटते. खरी ओढ ही चैतन्याच्या मिलनाची असते, पण त्याची जाणीव होत नाही. केवळ गुरु भेटला तरच हे गुरुकृपेनं घडू शकतं. अन्यथा मूलाधार चक्रातच चेतना फिरत राहते. अशा व्यक्तीवर प्रेम करणारे लोकही असहाय्य होतात. या व्यक्तीचा संघर्ष कसा थांबवावा हे त्यांनाही कळत नाही. ही व्यक्ती खूप बोलते किंवा अजिबात बोलत नाही. त्यामुळे तिच्या आसपासच्या लोकांना तिच्या मनात काय चाललंय, कसली खळबळ चालली आहे हे कळूच शकत नाही. या व्यक्तीला दुसऱ्याकडे जायला पाऊल उचलता येत नाही आणि इतरांना तिच्यापर्यंत पोचण्याचा रस्ता सापडत नाही. एकटेपणा, एकलकोंड आयुष्य हीच अशा व्यक्तीची नियती बनते. सगळ्यांच्यात राहून सुद्धा ती व्यक्ती एकटीच राहते. ती स्वतः अपूर्णच असल्यामुळे सगळी नाती अपूर्णच राहतात. मूलाधार चक्रामध्ये मानवाला सगळ्यात आधी त्याचं स्वतःचं अस्तित्व जाणवतं. हा नवीन अनुभव आहे, कारण या आधीचा अनुभव हा पशुस्तरावरील होता. आता हा अनुभव युनिक आणि अननोन आहे. आरशासमोर पहिल्यांदा उभं राहिल्यासारखा आहे. पण आरशातल्या या स्वतःच्या प्रतिबिंबाशी रिलेट मात्र लगेच करता येत नाही. त्याचं अस्तित्व हे पूर्णपणे हरवलेलं असतं. जीवनात बरंच काही घडतंय. समोर आपल्या नात्यातील जवळची माणसं आहेत, पण ती व्यक्ती मात्र स्वतःच हरवली आहे, अशी स्थिती असते. आणि मग इथून स्वतःचा शोध सुरू होतो. ही मानवाची स्वतःशी असलेली पहिली रिलेशनशिप. अख्खं आयुष्य म्हणजे या शोधाचं मॅनिफेस्टेशन. म्हणून आयुष्यभर कन्सेप्ट्स, इंटरप्रिटेशन्स, आयडियाज या ह्युमन माइंडला अट्रॅक्ट करतात आणि त्याला थोड्या वेळापुरतं कंप्लीट झाल्यासारखं वाटतं. चेतनेला हे माहीत आहे की तिला स्वतःलाच पूर्ण करायचं आहे. मूलाधारमधील चेतनेलाही हे माहिती आहे की तिला सहस्त्रारमध्ये जाऊनच जीवनाचा पर्पज पूर्ण करायचा आहे. सहस्त्रार चक्रापर्यंतचा रस्ता हा तिचा रस्ता आहे. यात शॉर्टकट नाही. पण ही क्लॅरिटी तिला मूलाधारमध्ये जाणवत नाही. इथे ती नुसतीच अस्वस्थ राहते. खरं तर तिने स्वतःच्या इच्छेने फॉर्म धारण केला आहे आणि तिला या फॉर्म धारण करण्याचा पर्पज कम्प्लिशन आहे याची जाणीव आहे. पण हे सगळं मूलाधार चक्रामध्ये घडत मात्र नाही. मूलाधार चक्रामध्येच मानव सर्वप्रथम स्वतःला पाहतो. त्याने स्वतःला पाहिलं की त्याच्या आसपासचं जग म्हणजे नातेवाईक, समाज, देश, पृथ्वी यांच्याशी असलेला त्याचा संबंध, रिलेशन्स आणि दृष्टिकोन हा पण तयार व्हायला लागतो. कारण त्याला तो काय आहे हे या जगाच्या बॅकग्राऊंडवर किंवा या जगाशी त्याची काय रिलेशनशिप आहे या बेसिसवरच कळू शकतं. म्हणून प्रत्येक मानवाच्या स्वतःच्या जगाची निर्मिती ही ब्रह्मग्रंथी करते, जी मूलाधार चक्रात आहे. स्वाधिष्ठान चक्र. मूलाधार चक्रामध्ये घोटाळून तिथलं कर्म पूर्ण झालं की चेतना स्वाधिष्ठान चक्रामध्ये जाते. स्वाधिष्ठानमधला शोध हा शांती आणि आनंदाचा शोध आहे. इथे दोन परस्पर विरोधी प्रवृत्ती दिसतात. एकीकडे शांती आणि आनंद आणि एकीकडे भावना आणि विकार यांचं जाळं. पास्टचे संस्कार, इमोशन्सचं जाळं हे सगळं स्वाधिष्ठानमध्ये दिसतं. स्वाधिष्ठानमधली शोधाची भाषा इमोशनल आहे. त्यामुळे रस्ता इमोशनचा असल्याने आनंदापेक्षा दुःखच समोर येत राहतं. स्वाधिष्ठान चक्रामध्ये पोचलेली चेतना ही एक एक इमोशन खणून काढते. खूप आनंद, खूप दुःख, उदासीनता, असहाय्यता, गिल्ट या वृत्ती फार प्रबळ असल्याने त्यांना पूरक अशा नात्यांचा इथे शोध असतो. पण ही नाती पूर्ण होतच नाहीत. एक व्यक्ती जशी आहे तशीच दुसरी व्यक्ती भेटली तर ते एकमेकांना पूरक होत नाहीत. म्हणजे एक व्यक्ती जर का हट्टी आहे तर तिला दुसरी हट्टी व्यक्ती भेटून काहीच उपयोग होणार नाही. त्यांचं पटणारही नाही आणि त्याबरोबर राहूही शकणार नाहीत. हट्टी व्यक्तीला समजूतदार व्यक्तीच भेटायला हवी. त्यांची आवड, त्यांची मतं, जगण्याची पद्धत ही वेगवेगळीच असते आणि त्यामुळे आयुष्यातले विविध रोल त्यांना करता येतात. घरातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेता येतात.
दिसायला त्या व्यक्ती परस्पर विरोधी दिसतात, पण असतात मात्र परस्पर पूरक. उदाहरणार्थ, प्रत्येक व्यक्तीकडून खूप अपेक्षा, त्यासुद्धा इमोशनल लेवलवर, आणि आपल्या इमोशनल गरजा पूर्ण करण्याचा आग्रह असल्याने दुसऱ्या व्यक्तीला ते सारखं साधता येत नाही. या दोष कोणाचाच नाही, पण हे असंच होत राहतं रिपीटेडली. त्यामुळे नाती तुटण्याची वेळ येते. संवेदनशीलता पराकोटीची असल्यामुळे ही व्यक्ती चटकन कोलॅप्स होते. तिच्या नातेवाईकांनाही हिचं काय होईल असं टेन्शन राहतं. सगळ्या भावना या उत्कट व टोकदार असतात. समोरच्या व्यक्तीकडूनही तेवढ्याच उत्कटतेची अपेक्षा असते. ती पूर्ण न झाल्यास थोडंसं नाही, फार मोठ्या प्रमाणात दुःख होतं. हे सगळं अनेकदा होऊनही थांबत नाही. पुन्हा पुन्हा हेच रिपीट होतं. अगदी आत्महत्येचा प्रयत्न आणि व्यसनाधीनता सुद्धा या व्यक्तींच्यात आढळते. कारण अपेक्षाभंगाचं दुःख सहन होत नाही. स्वाधिष्ठान हे खरं तर स्वचं अधिष्ठान आहे. इथे आनंद आणि शांतीचा अनुभव आहे, पण तिथपर्यंत पोचणं होतच नाही. त्या व्यक्तीचं मन त्याच्या चेतनेप्रमाणेच रमणार. त्याचं दुःख हा दिखावा आहे. त्या दुःखातच त्याचा आनंद आहे, कारण त्याचं दुःख ही त्याला त्याची आयडेंटिटी वाटते. दुःख संपलं तर मग मी कोण असा प्रश्न त्याला पडतो. त्यामुळे स्वाधिष्ठानमधील शांती आणि आनंद या अनुभवाकडे त्याची चेतना वळतच नाही. तिथे मन लागत नाही. क्वचितच तसं काही जाणवलं तर ते तिथे न थांबता आपल्या ओळखीच्या दुःखांकडे खेळायला परत येतं. तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय ना, रमे तेथे मन क्रीडा करी. ॲक्शन. ॲक्शन म्हणजे रिझल्ट. स्वाधिष्ठानमध्ये ज्याची चेतना आहे त्या व्यक्तीच्या बोलण्यात आणि वागण्यात नेहमी अंतर दिसतं. बोले तैसा चाले ही उच्च चेतनेची पातळी आहे. आपण मात्र आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या ॲक्शन्सवरूनच ती व्यक्ती कुठे आहे ते ओळखावं. उदाहरणार्थ, स्वाधिष्ठानमध्ये चेतना असलेली व्यक्ती दुःखात असते. तिला बाहेर यायचे रस्ते माहिती असतात, पण ती तसं करत नाही. म्हणजेच ती कम्फर्टेबल आणि आनंदात असते. हे ती व्यक्ती कधीच मान्य करणार नाही, पण समोरच्या व्यक्तीने हा ड्रामा ओळखावा. हा काही गुन्हा नाही, ही अगतिकता आहे. त्याच्याकडे करुणेने पाहावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीच्या समोर मणिपूर चक्रातील व्यक्ती असते किंवा आज्ञाचक्रातील. स्वाधिष्ठानमधील व्यक्ती तशाच व्यक्तीला अट्रॅक्ट करत नाही, हाय एनर्जीला अट्रॅक्ट करते. मणिपूर चक्रातील व्यक्ती अशा दुःखी व्यक्तीला उपदेशाचे डोस पाचते किंवा तिचा रागराग करते, आणि आज्ञाचक्रातील व्यक्ती शांतपणे तिचं हिलिंग करते. पण तिचा ड्रामा त्या एंटरटेन करत नाहीत. आणि स्वाधिष्ठानमधल्या व्यक्तीला ड्रामा एंटरटेन करणारी व्यक्ती हवी असते. गिल्ट हा स्वाधिष्ठानमधील चेतनेने तयार केलेला एक महत्त्वाचा खेळ आहे. यातच अनेकदा आयुष्य संपतं. जे घडलेलं आहे त्याबद्दल आणि त्यावेळेस आपण चुकीचं वागलो याबद्दल दुःख करून घेणं आणि स्वतःला टॉर्चर करून घेणं, या गोष्टीत मन रमतं आणि तिथेच घोटाळत राहतं. दुसऱ्या नव्या ताज्या अनुभवाकडे जायची त्याची तयारी नसते. यावर एकच इलाज आहे आणि तो म्हणजे ज्ञान, नॉलेज अबाउट द ट्रूथ. जे काय घडलं त्यावेळी माझी चेतना अमुक अमुक चक्रात होती म्हणून ते घडलं. माझ्या विकासाकरता घडलेलं ते प्रोसेसिंग आहे. मी मला व इतरांना क्षमा करत आहे आणि इतरांची क्षमा मागत आहे, असा भाव मनात ठेवून हे दुष्टचक्र, व्हिशियस सर्कल संपवणं आपल्याला शक्य आहे. मात्र स्वाधिष्ठानमध्ये चेतना असल्यामुळे हे होत नाही. या विकासाकरता गुरु किंवा मार्गदर्शक सापडावा लागतो, तो सापडत नाही. स्वाधिष्ठानमधली एक मोठी प्रवृत्ती म्हणजे इन्सिक्युरिटी. मूलाधार चक्रामध्ये चेतना आयडेंटिटीचा शोध घेत असते. स्वाधिष्ठानमध्ये आल्यावर ही चेतना इनसिक्युरिटीची जागा घेते. दुसऱ्यावर डिपेंडंट राहण्यातला कम्फर्टेबल आनंद इथे आहे. त्यामुळे आयुष्याचं स्वरूप हे इमोशनल स्ट्रगलचं होतं. ती व्यक्ती आपोआपच स्वार्थी बनायला लागते. स्वाधिष्ठान चक्र हे अतिशय पॉवरफुल चक्र आहे, पण तिथे चेतना पोचलेल्या व्यक्तीला ही पॉवर स्पर्श करत नाही. असहाय्यता, असुरक्षितता,
इमोशनल डिपेंडन्सी हा ड्रामा इतका मोठा आहे की आयुष्यातले सगळे क्रियाव्यापार या भावनांच्या सावलीतच घडतात. या व्यक्तीला कुठेच जाता येत नाही. अधिक दुःखी होण्याकरता, अधिक त्रास करून घेण्याकरता या भावना वापरल्या जातात. या नात्यात कुठलीही एनर्जी राहत नाही. एनर्जी ड्रेन होते आणि ती व्यक्ती आणि तिच्या आसपासचं तिचं जग हे असहाय्य, डिपेंडंट असं छोटंसं जग बनून राहतं. दुःख म्हणजेच लो एनर्जी आणि वेदना म्हणजे फिअर. या दोन्ही गोष्टी मानवाला झेपत नाहीत. स्ट्रगल करण्याची ताकद त्याच्यात असते, पण दुःख सहन होत नाही. हे दुःख सहन करण्याकरता दुसऱ्या व्यक्तीचा आधार शोधला जातो. या रिलेशनशिपला काही बेसच नाही आहे. या नात्यात काही एनर्जी नाही, कारण हे दुःख संपल्यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची गरज उरणार नाही. आधार शोधणारी पहिली व्यक्ती निघून जाईल आणि दुसरी व्यक्ती एकटी पडेल. ही केवळ ट्रॅजेडीच ठरेल. वेदना म्हणजे मृत्यूचं भय. मानवाची फार इच्छा असते की कोणीतरी मरेपर्यंत बरोबर असावं. ही मिथ आहे. प्रत्येकाचा पर्पज वेगळा, प्रत्येकाचा रस्ता वेगळा. हे मानवाला पेलवत नाही. म्हणून त्यानं कुटुंब, समाज, संप्रदाय, देश असे सगळे सिक्युअर वाटणारे भाग करून ठेवलेत. यामध्ये राहून त्याला जगण्याचं बळ मिळतं. पण प्रत्येक क्षणाला ताटातुटीचं भय असतं. लुझिंग अवर क्लोज पीपल इज वर्स दॅन डेथ. आपल्या जवळच्या व्यक्तीपासून लांब जाणं म्हणजे स्वतःच्या आयडेंटिटीचा मृत्यू, एका अनुभवाचा मृत्यू. एक न संपलेली गरज अपूर्ण अवस्थेतच अधिक दुःख निर्माण करते. ही गरज आयुष्यभर जपत राहायची ही त्या व्यक्तीची नियती बनते. इथे केवळ अपूर्णता आहे. मणिपूर चक्र. स्वच्या शोधाचं मणिपूर हे आणखी एक रूप. मणिपूरमध्ये जेव्हा चेतना पोचते तेव्हा त्या व्यक्तीची खूप प्रगती झालेली आहे हे लक्षात येतं. त्या व्यक्तीमध्ये अनेक गुण दिसतात आणि ती व्यक्ती तेजस्वी असते. फक्त त्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो. कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्सचा ड्रामा असतो. पण आतमध्ये आय एम नॉट गुड इनफ किंवा आय एम ग्रेट हेच कॉन्व्हर्सेशन असतं. माझ्या क्वालिटीज लोकांना कळत नाहीत अशी बोच पण असते. त्यामुळे अस्थिरता, सारखं काहीतरी करत राहणं, आय एम द बेस्ट हे प्रूव्ह करण्याची सवय, अशा टोकाच्या भावना असतात. स्वतःचा तोल या व्यक्तीला सांभाळताच येत नाही. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीने कायम त्यांना सांभाळून घेणं, स्वतः पडतं घेणं, ती व्यक्ती राईट आहे असं म्हणणं, त्याचा अहंकार सुखावेल असं वागणं, असंच नातं सक्सेसफुल होतं. त्या व्यक्तीला त्याच्या इगो आणि इन्फिरिटी कॉम्प्लेक्समुळे हे स्वीकारता येत नाही. आपण म्हणतो तेच खरं. हा आग्रह, आपल्याला हवं तसं न झाल्यास संताप, हे एक रूप. आणि मनामध्ये सारखं आपण लहान आहोत, आपल्यात काहीतरी कमी आहे, हा न्यूनगंड. यामुळे कायमच मुखवटा धारण करूनच जगायचं असं रूप दिसतं. ही व्यक्ती अत्यंत सक्सेसफुल असू शकते, पण तिची एनर्जी ड्रेन होत राहते. आसपासचे लोक त्या व्यक्तीला शेवटी कंटाळतात. प्रेम करायची इच्छा असूनही या व्यक्तीला प्रेम मिळत नाही. दुसऱ्या व्यक्तीवरचं प्रेम म्हणजे केवळ पॉझिटिव्हनेस एवढीच आणि अशीच ब्लॉक्ड जाणीव असते. खरं तर प्रत्येक नात्याचा शोध हा सत्याचा शोध असतो, पण ते सत्य पेलवत नाही. प्रेम आणि चेतना हे एकच सत्य आहे आणि तेच हवं असतं, पण तेच पेलवत नाही. त्यामुळे ही व्यक्ती स्वतःचीच दुश्मन ठरते आणि आपल्याला जे हवंय त्यापासून स्वतःच लांब जाते. स्वतःच आनंदात नसते आणि इतरांनाही आनंदात ठेवता येत नाही. राग, द्वेष हे एक्सप्रेशन्स जवळचे वाटतात. सारखं प्रूव्ह करून थकवा येतो. काही झालं तरी समाधान नसतं आणि समाधान पावण्याची इच्छा पण नसते. मनाची तगमग म्हणजेच जगणं असं वाटत असल्यामुळे आसपासच्या कोणत्याही व्यक्तीला कोणतंही महत्त्वाचं स्थान नसतं. प्रत्येकाने याच्या सावलीसारखं राहावं, शांतपणे, गुपचूप, असून नसल्यासारखं, आणि या व्यक्तीच्या सगळ्या गरजा पूर्ण करत राहावं, एवढीच तिची इच्छा असते. मणिपूर चक्रात जेव्हा चेतना पोचते तेव्हा रिलेशनशिप असं आयुष्यात काही राहतच नाही. कॉम्प्लेक्स इतका जास्त असतो की या व्यक्तीला स्वतःशी रिलेटच करता येत नाही.
त्यामुळे स्वतःचा ग्रेटनेस प्रूव्ह करण्याकरता इतरांना वापरणं ही एकच रिलेशनशिप जिवंत असते. आपल्या आयडेंटिटीला जे सोडायला तयार आहेत असेच लोक या व्यक्तीबरोबर राहू शकतात. अत्यंत पॉझिटिव्ह प्रेम असं नातं थोड्या काळाकरता असू शकतं, पण पुढे दुसऱ्याला आपली आयडेंटिटी संपवावीच लागते. अहंकारामुळे स्पर्धा, ईर्ष्या आणि क्रोध याच भावना जागृत असतात. क्रोध म्हणजे हेल्पलेस इगो. या व्यक्तीला स्वतःशी रिलेट करता न आल्यामुळे सगळ्या जगाचा कायम रागच येतो. दुसऱ्या सक्सेसफुल माणसाला स्वीकारताच येत नाही, कारण कितीही सक्सेसफुल झालो तरी ताण भागतच नाही. त्यामुळे अहंकार, क्रोध, स्पर्धा, असहाय्यता सगळ्या लोकांच्यामध्ये असूनही नसणं आणि जगण्याकरता दुसऱ्याला वापरणं, अशी अवस्था मणिपूर चक्रात चेतना पोचल्यावर त्या व्यक्तीची होते. अनाहत चक्र. मणिपूर आणि अनाहत चक्राचं नातं हे समुद्राच्या लाटांसारखं आहे. आजच्या मानवाची चेतना मणिपूर चक्रात आहे, पण त्याला अनाहत चक्राची ओढ आहे. त्यामुळे समुद्राच्या लाटेसारखं येणं जाणं चाललेलं असतं. लाट अनाहत चक्राकडे झेपावली तरी अजून ती चेतना आजच्या मानवाला पेलवत नाही आहे. अशी ही चेतना म्हणजे काय ते आपण पाहूया. अनाहत म्हणजे जे कधीही आहत, जखमी होत नाही असं चक्र. कधी जखमी न होणं म्हणजे अपरंपार करुणेचा अनुभव ज्या व्यक्तीच्या अनुभव विश्वात आहे अशी व्यक्ती. या करुणेपर्यंत पोचण्याकरता मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर असा प्रवास हा आवश्यकच आहे. या प्रवासाशिवाय त्यातील वेदना कशी कळणार? म्हणूनच एखादी व्यक्ती आज स्वाधिष्ठान किंवा मणिपूरमध्ये दिसली तरी तिला तुच्छ मानू नये, कारण ती कोणत्याही क्षणी अनाहतमध्ये पोचू शकते. जे आहे ते सगळं असंच आहे. जगण्याची मानवाची धडपड म्हणजे त्याच्या विकास यात्रेच्या पायऱ्या आहेत, आणि या यातना त्याला आज पेलवत नाही आहेत अशी प्रगाढ जाणीव म्हणजे करुणा. या करुणेचा बेस हा प्रेम प्लस वेदना असा आहे. मानवाच्या प्रवासातला त्याच्या यातनांना अनाहत चक्र रेझिस्ट करत नाही, उलट सामावून घेतं. दुसऱ्याची वेदना ही त्याची राहत नाही, आपली होते. या करुणेमधून हिलिंगचा जन्म होतो. अनाहत चक्रामध्ये स्वतःचं आणि इतरांचं हिलिंग करण्याची क्षमता आहे. हिलिंग म्हणजे उपचार नाही, सगळं काही संपूर्ण आहे याचा अनुभव. यामध्ये सगळ्या पातळ्यांवरचे अनुभव आहेत. अनाहत चक्रामध्ये कल्पवृक्ष आहे, आणि ज्या ज्या इच्छा चित्त धारण करतं त्या सगळ्यांना तो तथास्तु म्हणत असतो. चेतना अनाहत चक्रामध्ये आल्यानंतर इच्छांची पूर्ती होते. यामुळे गवसलेलं समाधान हे आत्मिक विकासासाठी आवश्यक आहे. या समाधानामुळे चित्त कोणत्याही पातळीवर इनकम्प्लीट राहत नाही. अनाहत चक्रामध्ये प्रेम आणि विश्वास या दोन महत्त्वाच्या जाणीवा आहेत. इथे पोचल्यानंतर व्यक्तीचा महत्त्वाचा प्रवास सुरू होतो. भावना आणि विकारांच्या पलीकडच्या चेतनेचा अनुभव म्हणजे प्रेम आणि विश्वासाचा अनुभव. अनाहत चक्रामध्ये अनेक नाती उमलतात. प्रेम आणि विश्वास हा अनुभव येण्याकरता असलेलं एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे नाती. इथपर्यंत पोचणं हाच नात्यांचा पर्पज आहे. याकरता एक एक अनुभव, एक एक विकार पूर्ण करत करत इथे पोचावं लागतं. मानवाची नाती बघत असताना आपल्याला बेसिक नाती दिसतात. माता, पिता, बहीण, भाऊ. या पलीकडची नाती हे या बेसिक नात्यांचे रिपिटेशन आहे. मानवाच्या जन्माबरोबरच माता आणि पिता सहज स्वाभाविकपणेच आयुष्यात येणं हा आयुष्याचा बेस आहे. वंश, इम्प्रेशन्स, संस्कार, पॅटर्न्स हे सगळं इथूनच मिळतं. बहीण आणि भाऊ हे एक्सटेन्शन्स आहेत. या चारही नात्यातून एक विशिष्ट प्रकारचं अनुभव विश्व तयार होतं आणि संपूर्ण आयुष्यभर मानव त्यातच रमतो. या चार नात्यांच्याकडे बारकाईनं बघितल्यानंतर सगळे नातेसंबंध पूर्ण होताना दिसतात. या व्यतिरिक्त आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती ही याच रिलेशनशिपची ॲडिशनल डायमेन्शन्स घेऊन येतात, पण बेस मात्र हाच राहतो. त्यामुळे अनाहत चक्र हे बेसचं काम करतं. इथे मानव म्हणून आलेल्या सगळ्या अनुभवांची पूर्ती आहे.
या पुढचे अनुभव हे ज्ञान, अध्यात्म, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आणि जीवाशिवाच्या मिलनाचे आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र इथे चेतना पोचल्यानंतर मानव धडपडताना दिसतो. प्रत्येक नात्यामध्ये काहीतरी शोधताना दिसतो. शोधाचा हा प्रवास अनाहत चक्रामध्ये पूर्ण होतो. त्याची सुरुवात या 3 चक्रामधून होते. पण मानवाला अनाहत चक्राची चेतनाच पूर्ण करते. माता, पिता, बहीण, भाऊ या नात्यामधून मानवाचा विकास कसा होतो ते आपण पाहूया. माता. चैतन्याला मानव म्हणून जो पहिला अनुभव येतो तो म्हणजे आई. त्यामुळे या अनुभवाचं बोट धरून तो संपूर्ण आयुष्य चालत राहतो. जन्म घेण्यासाठी चेतनेचा अंश आई हे माध्यम निवडतं. हे अत्यंत कॉन्शियस सिलेक्शन आहे. आईची निवड म्हणजे त्या विशिष्ट जन्मातल्या संपूर्ण जीवनाची निवड. बाळ होणं हा केवळ शारीरिक संबंधाचा रिझल्ट नाही, चैतन्याने जाणीवपूर्वक केलेली ही निवड आहे. त्यामुळे ज्या क्षणी आई निवडली जाते त्या क्षणी तो जन्म कसा जाणार, कसा जगणार ते पण निवडलं जातं. या गोष्टीची जाणीव न त्या बाळाला असते न त्या आईला. आई आणि मुलाचं नातं हे कर्मानुसार ठरतं. भिकारणीला जेव्हा बाळ होतं तेव्हा ते केवळ शरीर संबंधातून झालेलं असतं आणि एखाद्या वस्तूसारखा त्या बाळाचा उपयोग होतो. थोडीफार माया ममताही असते. हे नातं ती आई आणि ते बाळ यांच्या पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून आहे. दुसरी एखादी आई नवस करून जाणीवपूर्वक मागून घेऊन गर्भधारण करते. तिचं नातं आपल्या बाळाशी पूर्णपणे इमोशनल असतं. बाळ ही वस्तू नव्हे, इमोशनही नव्हे. आपलं आयुष्य काढण्याकरता, त्या आयुष्यात रंग भरण्याकरता आपणच जन्माला घातलेलं एक माध्यम किंवा खेळणंही नव्हे. हा जन्म चैतन्याच्या अंशाने स्वतःच्या पूर्णतेकरता घेतलेला आहे. या चैतन्याला स्वतःचा पर्पज पूर्ण करायचा आहे. या पर्पजची जाणीव ही अनाहत चक्रात आहे. एकमेकाला वापरण्याच्या पलीकडे अनाहत चक्राची नाती जातात. या नात्यांच्या पर्पजबद्दलची जागरूकता इथे चेतना पोचल्यावर जाणवायला लागते. हा अवेअरनेस हीच मोठी पूर्णता आहे. ते बाळ आणि ती आई या दोघांनाही स्वतःचा व एकमेकांचा रोल जेव्हा कळायला लागतो तेव्हा चेतना अनाहत चक्रामध्ये आली आहे म्हणून समजावं. आईचं प्लस आणि मायनस बाळ सहजपणे ॲक्सेप्ट करतं, पण आईला हे जमत नाही. आपलं बाळ ही आपली गरज आहे. ही स्वाधिष्ठान चक्रामधली स्त्रीची भावना अनाहत चक्रात पूर्णपणे बदलते. आपल्या बाळाने त्याचा पर्पज साधण्याकरता जन्म घेतलाय. हा पर्पज पूर्ण करण्याकरता आई म्हणजे एक सपोर्ट सिस्टीम आहे. ही जाणीव स्त्रीला हळूहळू व्हायला लागते. नात्यामध्ये एकमेकांच्याबद्दल सन्मान आणि कृतज्ञता निर्माण व्हायला लागते. स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्रामध्ये अहंकार आणि इमोशनल नीड्सची पूर्तता या प्रवृत्ती प्रबळ असल्यामुळे ती आई आपल्या इच्छा आणि आदर्शवाद या बाळावर लादताना दिसते. पण अनाहत चक्रामध्ये पूर्ण फ्रीडम आहे. चैतन्याने घेतलेला मानव जन्म म्हणजे आपलं बाळ आणि त्याचं माध्यम म्हणजे आपण. ही जाणीव या नात्याला पूर्ण करते. ही जाणीव अनाहत चक्रामध्येच पूर्ण होऊ शकते. या नात्यामध्ये कॉन्शियस फ्रीडम, एकमेकांच्या पर्पजची जाणीव आणि या पर्पजला केलेला सपोर्ट असं रिलेशनशिपचं स्वरूप अनाहत चक्रामध्ये दिसतं आणि हे सृष्टीचं सत्य आहे. पिता. चेतनेचा अंश हा मानव जन्म धारण करण्याकरता माता पित्याची निवड करतो. पित्यामुळे एक विशिष्ट वंश परंपरा निवडली जाते. त्या वंशाचे गुण, संस्कार, धर्म, व्यवहार हेही निवडले जातात. ही निवड सुद्धा कर्माच्या पूर्णतेकरताच केलेली आहे. एकाच वंशात अनेकदा जन्म घेतला जातो कारण त्या वंशातली काही कर्तव्यही पूर्ण करायची असतात. जसं स्त्री आणि पुरुष हे एक परिपूर्ण समीकरण आहे, तसंच मानवाने निवडलेले माता पिता ही त्याच्या पूर्णतेची साधने आहेत. आईच्या गर्भात राहिल्याने, तिचं दूध प्यायल्याने बाळाशी आईचं एक विलक्षण घट्ट असं नातं निर्माण झालेलं असतं. हे नातं जी माइंड आणि बॉडीच्या पलीकडची चेतना आहे त्याचं नातं आहे. पिता
हा सपोर्ट सिस्टीमचा दुसरा अँगल असं रूप दिसतं. आजच्या युगात ही डायमेन्शन्स बदललेली दिसतात. कारण एकतर कमी मुलं असतात आणि माता पिता दोघंही आर्थिक जबाबदारी उचलतात. पण तरीसुद्धा पित्याची निवड ही कॉन्शियसनेसच्या लेवलप्रमाणेच केली जाते. जगताना याची जाणीव केवळ अनाहत चक्रामध्येच अवेलेबल आहे. भाऊ आणि बहीण. चैतन्याने मानवाच्या मनाच्या ट्रेनिंग करता भाऊ आणि बहीण ही 2 नाती निर्माण केलेली आहेत. याचं सर्वात महत्त्वाचं डायमेन्शन म्हणजे शेअरिंग द पॅरेंट्स. आपले भाऊ बहिणी आपल्या आईवडिलांना शेअर करतात. त्यामुळे जरी कॉम्पिटिशन, जेलसी या 2 वृत्ती निर्माण होत असल्या तरी मनाला शेअरिंगची सवय लागते. स्वाधिष्ठान किंवा मणिपूर चक्रामध्ये चेतना असेल तर या नात्यांमध्ये दुश्मनी राहते आणि अनाहत चक्रामध्ये ती पोचली असेल तर मैत्री निर्माण होते. जीवनामध्ये भेटणारे सर्व लोक आई वडील भाऊ बहीण यापैकी कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीत असतात. घरामध्ये या चौघांशी जे नातं असेल त्याच चष्म्यातून ती व्यक्ती इतरांशी रिलेट करते. कारण घर आणि हे चौघे हा मानवाचा बेसिक अनुभव आहे. यानंतरचं हे सगळं रिपिटेशन आहे. या नात्यामधील अनुभव जर प्रेम व विश्वास असा असेल तर तेच रिपीट होतं. आणि असं जर नसेल तर स्पर्धा, द्वेष, दुश्मनी, ईर्ष्या असं नातं सगळ्यांशी रिपीट होत राहतं. त्रागा, संताप, इन्सिक्युरिटी, स्ट्रगल हे आयुष्याचं स्वरूप बनतं. घर हा बेसिक अनुभव इतका महत्त्वाचा आहे की त्यावर अख्खं आयुष्य अवलंबून आहे. हे घरामधल्या प्रत्येक व्यक्तीला केवळ अनाहत चक्रात चेतना पोचली तरच जाणवतं. विशुद्धी चक्र. अनाहत चक्रामध्ये पुढे सरकून चेतना विशुद्धी चक्रात येणं ही फार मोठी तयारी आणि पुण्याई आहे. विशुद्धी म्हणजे विष से शुद्धी असं स्वामी सत्यानंद सरस्वती म्हणतात. मला असं वाटतं की या चक्रामध्ये चालणी फिट केली आहे. आध्यात्मिक विकासाकरता आवश्यक असलेले अनुभव ठेवायचे आणि अनावश्यक ते बाजूला करायचे अशी क्षमता इथे आहे. हे केवळ अनुभवजन्य ज्ञानाने शक्य आहे. हा अनुभव अनाहत चक्रात आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावर निर्माण झालेलं ज्ञान विशुद्धी चक्रात आहे. या ज्ञानामुळे जीवनात संतुलन साधता येतं. वागण्या बोलण्यामध्ये थोडीशी कठोरता निर्माण होते कारण इमोशन्सना महत्त्व न देण्याची सवय इथपर्यंत येईपर्यंत झालेली असते. या स्ट्रेट किंवा कठोर बोलण्यामुळे दुर्दैवाने आसपासचे लोक रागावतात. या व्यक्तीचा ते सन्मान करतात पण फारसे जवळ जात नाहीत. हे ज्ञान त्यांना पेलवत नाही आणि इमोशन्सच बऱ्या वाटतात. त्यामुळे विशुद्धी चक्रात असलेली व्यक्ती एकटी पडते. पण त्याचं त्या व्यक्तीला सुखदुःख नसतं. जन्म मरणाचा पर्पज हा लक्षात आल्यामुळे इथे अलूफनेस दिसतो. क्लिअर नॉलेज उमलताना दिसतं. पण या ज्ञानाचा अनुभव हा पर्सनल एक्सपिरियन्स फॉर इंडिव्हिज्युअल ग्रोथ असाच राहतो. हे ज्ञान जगामध्ये पसरतं ते आज्ञाचक्रात जाऊनच. आज्ञाचक्रातच इतरांना ज्ञान देण्याची सहज प्रवृत्ती आहे. विशुद्धी चक्रामध्ये आयुष्य जरी संतुलित झालेलं असलं तरी नातेसंबंधामध्ये मात्र थोडा दुरावास दिसतो. या व्यक्तीची आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे विचार करण्याचे डायमेन्शन्सच बदलतात. मी, आयुष्य, जग या संबंधाबद्दल विशिष्ट क्लॅरिटी निर्माण होते. आपलं व्यक्तिमत्व, घर, संसार, आर्थिक शारीरिक गरजा एवढंच विश्व राहत नाही. याच्या पलीकडची मानवाच्या विकासाची पायरी म्हणजे विशुद्धी चक्रात चेतना पोचणं. विशुद्धी चक्रात संपादन केलेलं ज्ञान जगाला देण्याची नैसर्गिक वृत्ती मात्र आज्ञाचक्रातच दिसते. आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक या तिन्ही पातळ्यांवरचं महत्त्वाचं चक्र आहे. त्याचं शरीरावर, मनावर नियंत्रण आहे. चेतना व्यक्तिगत पातळीवरून कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसच्या स्तरावर पोचली असल्यामुळे समाज, देश यांच्या कल्याणाबद्दलची जागरूकता हे विचार मनात सहज येतात. मोठ्या प्रमाणात लोकांना ज्ञान देणं, हीलिंग करणं, जगाच्या उद्धाराची जबाबदारी घेणं हे कार्य चेतना आज्ञाचक्रात पोचली की सहजपणे निवडलं जातं. त्या व्यक्तीशी इतर लोकांच्या नात्याची पातळीच बदलते.
आई वडील, मुलं, पती पत्नी हे संबंध असले तरी या व्यक्तीचं जग हे त्याच्या पलीकडचं असतं. त्याच्या नातेवाईकांना याची जाणीव असली तरी ही व्यक्ती आमच्याकरता नाही ही खंत मनात असतेच. याचं कारण म्हणजे ज्या व्यक्तीची चेतना आज्ञाचक्रात पोचली आहे त्याच्या आयुष्यात अशाच व्यक्ती असतात ज्यांची चेतना स्वाधिष्ठानमध्ये आहे. त्यामुळे या त्याच्या नातेवाईकांच्या मनामध्ये पॉझिटिव्हनेस असतो. त्या व्यक्तीच्या कार्याची जाणीव त्यांना नसते. त्यांच्या अपेक्षा फारच सामान्य पातळीवरच्या असतात. बऱ्याचदा अशा व्यक्तीला घरातले लोक आपल्या स्वार्थाकरता वापरतात. प्रतिष्ठा व पैसा मिळवण्याकरता या ज्ञानी व्यक्तीला एक्सप्लॉइट केलं जातं. या व्यक्तीच्या या ज्ञानामुळे समाज त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो व त्यांच्या कुटुंबियांना हे अधिकच चलतं. त्यामुळे एकीकडे सामाजिक लोकप्रियता पण कुटुंबात मात्र एकटेपणा अशी अवस्था आज्ञाचक्रात चेतना पोचल्यानंतर त्या व्यक्तीची होते आणि विलक्षण ज्ञान संपादन करूनही ही नाती अपूर्णच राहतात. सहस्त्रार चक्र. अनेक संत महात्मे मूलाधार चक्र ते आज्ञाचक्र अशी फक्त 6 चक्र आहेत असं म्हणतात. कारण सहस्त्रार चक्रामध्ये मन आणि शरीर या पातळ्यांवरील भावनांचा लय झालेला दिसतो. त्यामुळे इथले अनुभव हे ध्यानावस्थेतले शून्यावस्थेकडे नेणारे आहेत. इथं जीवाशिवाचं मिलन आणि संपूर्ण आनंद असा अनुभव आहे. मानवाच्या विकासातली ही शेवटची पायरी. त्यामुळे क्वचितच अनेक जन्मानंतर हा अनुभव येतो. याकरता सगळ्या चक्रातील अनुभव हे पूर्ण करावेच लागतात. एक मोठा प्रवास झाल्यानंतरच इथे पोचणं शक्य आहे. याला किती जन्म लागतील हे सांगणं अशक्य आहे. तसेच प्रत्येक मानव इथे पोचेल का नाही हे सांगणंही शक्य नाही. इथे येऊन मानवाची सगळी धडपड शांत होते. मूलाधार चक्रापासून त्याने घेतलेला शोध संपतो. मी कोण आहे, मी का जन्म घेतला या प्रश्नांच्या उत्तरांचा अनुभव येतो. संपूर्ण सृष्टीशी आपलं काय नातं आहे हे उलगडल्यामुळे आनंदाच्या डोही आनंद तरंग अशी अवस्था होते. अनेक सूक्ष्म अनुभव हे मनाला संपूर्ण करतात. आयुष्य हा खेळ एखादा सिनेमा पाहिल्यासारखा त्रयस्थपणे पाहता येतो. यामुळे अनुभवजन्य ज्ञान निर्माण होतं आणि मानवाचा जन्म घेतल्याचा पर्पज पूर्ण होतो. हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर या प्रवासाचे आपल्याला 3 भाग करता येतील. पहिला म्हणजे मूलाधार चक्र, जिथे शोध या जाणीवेचा जन्म झालेला दिसतो. यानंतर स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्रामध्ये घटना, वस्तू आणि नाती यांच्याद्वारे स्वतःला पूर्ण करण्याचा प्रयत्न मन आणि शरीराच्या पातळीवर केलेला दिसतो. अनाहत चक्रापासून 3रा भाग सुरू होतो. मानव हा इथे संपूर्ण मानव झालेला दिसतो. मन व शरीर याच्या पलीकडे जाऊन प्रेम व विश्वास यांनी संपूर्ण विश्वाशी त्याचं नातं दृढ होतं. यामुळे प्रयोग करत राहणे, शोधत राहणे, भटकत राहणे असं जे मन करत असतं ते इथे शांत होतं. जे जसं आहे ते स्वीकारणं हे अनाथ चक्राच्या चेतनेला शक्य आहे. त्यामुळे एकावर प्रेम व दुसऱ्यावर नाही असं नातेसंबंधांचं रूप इथे दिसतच नाही. प्रत्येक क्षणावर विश्वास आणि जगण्यावर विश्वास अशी शक्ती अनाहत चक्रामध्ये आहे. त्यामुळे दृष्टिकोन बदलतो आणि जगण्याची पातळीच बदलते. सहस्त्रार चक्रामध्ये पोचणे हे जरी मानवाचं उद्दिष्ट असलं तरी हे प्रत्येकालाच शक्य नाही. पण अनाहत चक्र मात्र मानवाला तो मानव म्हणून काय आहे, त्याची शक्ती काय आहे, त्याची उंची किती आहे, त्याचं मन किती मोठं आहे, त्याचे विचार किती उदात्त असू शकतात हे सगळं दाखवणारी अशी जागा आहे. त्याच्यानंतरच आध्यात्मिक विकासाकडे मानव वळतो. पण मानव म्हणून तो काय आहे याची मिरर इमेज त्याला इथेच दिसते. प्रत्येक क्षणी आनंदात राहता येणं शक्य आहे. हा अनुभव, हा चॉईस अनाहत चक्रातच आहे. तो मानवाकरताच आहे, मानवालाच शक्य आहे आणि हे केवळ मानवाचंच रूप आहे. दुसरं कोणी हे करूच शकत नाही. त्यामुळे अनाहत चक्रामध्ये जेव्हा तो स्वतःला सापडतो तेव्हा संपूर्ण आयुष्यभर पसरेल अशी चेतना निर्माण होते. ही त्याच्याकरता आणि जगाकरता पण आहे. त्यामुळे मानव आणि जग हे नातं इथे पूर्ण होतं.